विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे बीएससी नर्सिंगचे कॅपराऊंड आणि कॅपराऊंड 3 आणि कॅपराऊंड 4चं शेड्यूल एका सोबत सीईटी सेलने रिलीज केलेला आहे. त्याचप्रमाणे जो इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड आहे त्याचं पण शेड्यूल सीईटी सेलकडनं आलेलं आहे. आज 5 तारखेला हे शेड्यूल रिलीज झालेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर कॅपराऊंड 3, 4 आणि इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड जो असतो शेवटचा त्याच्याबद्दल दिलेला आहे आणि ऍडमिशन इयर 2025-26 संबंधीचा ही नोटिफिकेशन ही सूचना दिलेली आहे. इंडियन नर्सिंग काउन्सिल न्यू दिल्ली वाईड अप रेपर्ड नोटिफिकेशन डेटेड 13 January 2025 has decided that last date of admission for BSc Nursing as 30 सप्टेंबर 2025. म्हणजेच काय तर जी इंडियन नर्सिंग काउन्सिल आहे, भारतीय परिचर्या परिषद आहे भारताची, त्याने प्रत्येक राज्याला सर्व नर्सिंग कॉलेजेसच्या ऍडमिशनची जी लास्टची डेट आहे ती 30 सप्टेंबर 2025 दिलेली होती. तर त्या नोटीसला लक्षात घेता सीईटी सेलनं 2 कॅपराऊंड पूर्ण केलेले आहेत आणि पुढील कॅपराऊंड घ्यायचं ठरवलेलं आहे. तर पुढील कॅपराऊंडचं शेड्यूल कसं राहील ते सीईटी सेलकडनं देण्यात आलेलं आहे. सगळ्यात आधी टेंटेटिव्ह शेड्यूल बघून घेऊया कॅपराऊंड 3 साठी. तर 6 तारखेला जी सीट मॅट्रिक्स आहे कॅपराऊंड 3 साठी ती बघायला मिळेल. नंतर जे तुमचं ऑनलाईन चॉईस प्रेफरन्स फॉर्म फिलिंग आहे ते 7 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत सुरू राहील. कितीपर्यंत? 7 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत तुमचं जे प्रेफरन्स लिस्ट फिलिंग आहे ते तुमचं 7 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत सुरू राहील. त्याच्यानंतर कॅपराऊंड 3 साठी जी सीट मॅट्रिक्स आहे किंवा जी सिलेक्शन लिस्ट आहे, कॅपराऊंड 3 साठी जी सिलेक्शन लिस्ट आहे ती 11 सप्टेंबर 2025 ला तुम्हाला बघायला मिळेल. 11 तारखेला तुमची कॅपराऊंड 3 साठी सिलेक्शन लिस्ट येऊन जाईल आणि 12 ते 15 तारखेच्या दरम्यान किती दिवसामध्ये? 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजला फिजिकली जॉईन करून कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे कॅपराऊंड 4 साठी पण शेड्यूल सीईटी सेलकडनं आपल्याला देण्यात आलेला आहे. लगेच त्याच्यानंतर पुढे कुठला राहील तुमचा कॅपराऊंड 4. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणत्याही युट्यूबवर तुम्हाला सांगितलं नसेल की किती कॅपराऊंड होणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत गेलो की टोटल 4 कॅपराऊंड होणार आहेत आणि 5वा जो राहील शेवटचा त्याला इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड म्हणतात, तो पण होणार आहे. काल पण मी व्हिडिओ टाकला होता की किती कॅपराऊंड होणार आहेत, तर मी सांगितलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला की 4 कॅपराऊंड होतील. तर त्याच पद्धतीने शेड्यूल तुम्हाला आलेलं आहे. मी सांगितलेल्याप्रमाणे शेड्यूल आलेला आहे. एकूण 4 कॅपराऊंड आणि शेवटचा कोणता? शेवटचा स्पॉट राऊंड होणार आहे. तर शेवटचा 4था जो राऊंड आहे त्याबद्दलचा आपण शेड्यूल बघून घेऊया. तर तुमची कॅपराऊंड 4 साठी जी सीट मॅट्रिक्स आहे ती 16 सप्टेंबर 2025 ला बघायला मिळेल. सीट मॅट्रिक्स कधी येईल? 16 सप्टेंबर 2025 ला. तुमचा प्रेफरन्स फॉर्म 16 ते 18 तारखेच्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिल करायचा राहील कॅपराऊंड 4 साठी. तुमची जी कॅपराऊंड 4 ची सिलेक्शन लिस्ट आहे ती 20 तारखेला डिस्प्ले होईल. कॅपराऊंड 4 ची सिलेक्शन लिस्ट कधी डिस्प्ले होईल? 20 तारखेला डिस्प्ले होईल. नंतर तुम्हाला कॅपराऊंड 4 मध्ये जे कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजला 21 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत कॉलेजला जॉईन करायचं आहे. कॉलेजला जाता येईल. 3 दिवसचा इथे पण मुदत दिलेला आहे. 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. नंतर शेवटचं शेड्यूल दिलेलं आहे आपल्याला ते म्हणजे इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड, ज्याला स्पॉट राऊंड पण म्हटलं जातं. सगळ्या कॉलेजेसचा इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड जो आहे तो सेम तारखेला होईल. गव्हर्नमेंट पण, प्रायव्हेट अनएडेड, मायनॉरिटी कॉलेज सगळ्याच कॉलेजेसला ह्याच वेळेस ऍडमिशन घेतलं जाईल किंवा ऍडमिशनची प्रोसेस राबविली जाईल. तुमची जी ऍडमिशन कॅन्सल करायची लास्ट डेट आहे ती 23 तारीख राहील. ज्याही विद्यार्थ्यांनी नर्सिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी कोर्सला ऍडमिशन मिळालं, जसं की काही विद्यार्थ्यांनी BAMS वगैरे इंजिनिअरिंग असं घेतलेलं होतं, तर त्यांना अशा विद्यार्थ्यांना 23 तारखेपर्यंत ऍडमिशन कॅन्सल करता येईल. नंतर तुमचं जे आहे इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड साठी पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स म्हणजे इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड साठी पण सीट मॅट्रिक्स तुम्हाला बघायला मिळेल. तर ती सीट मॅट्रिक्स कधी येईल? तुमच्यावाली 24 तारखेला येईल. त्याचप्रमाणे जो पात्र उमेदवार आहे, पात्र म्हणजे कोण? ज्यांनी सीईटी दिलेली आहे पण त्याला 4थ्या कॅपराऊंड पर्यंत कुठलंच कॉलेज मिळालेलं नाही, तर त्या विद्यार्थ्याला जी इलिजिबिलिटी आहे, काय म्हटलेलं त्यांनी, दी इलिजिबिलिटी दी सिरियस कॅन्डिडेट मस्ट अप्लाय इन पर्सन
or any person to respective college in prescribed format. तर जो पात्र उमेदवार आहे, ज्याला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या पात्र उमेदवाराने स्वतः किंवा दुसऱ्या इतर कोणता व्यक्ती, नातेवाईक असतील, पॅरेंट्स असतील, त्यांनी त्या पर्टिक्युलर कॉलेजला, ज्या कॉलेजला इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडला त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, त्या कॉलेजला प्रत्यक्ष व्हिजिट करायची आहे, प्रत्यक्ष जायचं आहे. आणि जो ऍडमिशन फॉर्म आहे, जो कॉलेजच्या लेवलला तुम्हाला मिळेल, कॉलेजला तुम्हाला मिळेल, तो तुम्हाला कॉलेजला जाऊन फिल करायचा आहे. नंतर काय, 26 तारखेला काय होईल, पब्लिकेशन ऑफ जनरल मेरिट लिस्ट अँड कोटा वाईज मेरिट लिस्ट सिलेक्शन 1 अँड वेट लिस्ट सेपरेटली ॲट नोटीस बोर्ड अँड द वेबसाईट ऑफ रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस. सीईटी सेलची वेबसाईटवर नाही, तर त्याच्या कॉलेजेसची स्पेसिफिक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती. त्याचप्रमाणे त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती तुम्हाला काय बघायला मिळेल, सिलेक्शन लिस्ट प्लस वेटिंग लिस्ट. काय बघायला मिळेल तुम्हाला, सिलेक्शन लिस्ट प्लस वेटिंग लिस्ट 26 तारखेला. नंतर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडच्या सिलेक्शन 1च्या लिस्टमध्ये नंबर लागलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना कॉलेजला जॉईन करायची डेट काय आहे, 27 ते 28, 2 दिवसामध्ये तुम्हाला 27 ते 28 2 दिवसाच्या आत तुम्हाला कॉलेजला डॉक्युमेंट्स, डीडी, तुमचे जे फीज आहे ती घेऊन तिथे कॉलेजला जायचं आहे. नंतर ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला जॉईन केलं, त्यांचं पब्लिकेशन ऑफ जॉईन कॅन्डिडेट लिस्ट. ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला जॉईन केलं, त्या विद्यार्थ्यांची लिस्ट, की या विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड 1 झाला, त्या इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड मध्ये ऍडमिशन कन्फर्म केलं, त्यांची कन्फर्म झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट प्लस सिलेक्शन लिस्ट 2 कोणत्या तारखेला येणार, 28 तारखेला. ज्या विद्यार्थ्यांनी, ओके, 5वा पॉईंट काय आहे, तर पब्लिकेशन ऑफ जॉईंट कॅन्डिडेट लिस्ट, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन केलं सिलेक्शन लिस्ट 1 मधल्या त्या विद्यार्थ्यांची लिस्ट, नंतर सिलेक्शन लिस्ट 2 आणि वेटिंग लिस्ट पुन्हा कॉलेजच्या वेबसाईटला तुम्हाला बघायला मिळेल. 28 तारखेलाच तुमची सिलेक्शन लिस्ट 2 तुम्हाला कुठे बघायला मिळेल, 28 तारखेला सिलेक्शन लिस्ट 2 कुठे बघायला मिळेल तुम्हाला, कॉलेजच्या नोटीस बोर्डला 28 तारखेला लगेच बघायला मिळेल. नंतर 28 तारखेपासून ज्या विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, त्या विद्यार्थ्यांना 28 तारखेला कॉलेजला प्रत्यक्ष जाऊन कॉलेजला जॉईन करायचं आहे, ऍडमिशन घ्यायचं आहे, डीडी चेक द्यायचा आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. म्हणजेच काय, 28 तारखेला ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांना लगेच 29 तारखेला सिलेक्शन 2 मध्ये, ज्यांचं 28 तारखेला सिलेक्शन झालं सिलेक्शन लिस्ट 2 मध्ये, त्यांना लगेच 29 तारखेला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. लगेच काय होईल, पब्लिकेशन ऑफ रेसिड्युअल वॅकन्सी अँड लिस्ट ऑफ जॉईंट कॅन्डिडेट ऑन नोटीस बोर्ड अँड वेबसाईट ऑफ कॉलेज. पुन्हा जे सीट वॅकंट आहे ते वॅकंट सीटचं पब्लिकेशन होईल कॉलेजच्या नोटीस बोर्डला आणि कॉलेजच्या वेबसाईटला 29 तारखेला लगेच 6:30 वाजेपर्यंत. लगेच ज्या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्वायर्ड फीज टू कॉलेज फॉर रेसिड्युअल वॅकन्सी कॅन्डिडेट शुड रिक्वायर्ड विथ द कॉलेज रिगार्डिंग मोड ऑफ पेमेंट ऑफ फीज इन ऍडव्हान्स टू अवॉइड लास्ट मिनिट ट्रबल. म्हणजेच तुम्हाला कॉलेजला सगळे डॉक्युमेंट्स, तुमचे सगळं जी फी आहे ती फी पेमेंट ऍडव्हान्स मध्ये घेऊन कॉलेजला पोहोचायचं आहे. एकाच दिवसामध्ये तुम्हाला एवढं सगळं करायचं आहे. इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड एवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाही. मग लगेच काय होईल, फिलिंग ऑफ रेसिड्युअल वॅकन्सी फ्रॉम रिपोर्टेड इलिजिबल कॅन्डिडेट फ्रॉम लिस्ट पब्लिश ऑन दी वेबसाईट बेस्ड ऑन मेरिट. जे तुमचं इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड आहे त्याच्यामध्ये जी रेसिड्युअल लिस्ट आहे त्याची पण लिस्ट तुम्हाला, जे उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत, जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत त्यांची पण लिस्ट लावूनच त्यांचं सिलेक्शन केलं जाईल मार्क्सनुसार. त्यांचं पण सिलेक्शन कसं राहील, मार्क्सनुसारच राहील. नंतर ज्या विद्यार्थ्यांच्या रेसिड्युअल राऊंड मध्ये नंबर लागलेला आहे त्यांना 30 तारखेलाच कॉलेजला रिपोर्ट करायचा आहे आणि 30 तारखेलाच आपल्याला प्रत्येक कॉलेज आणि कोर्सचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळेल. अशा पद्धतीचं शेड्यूल तुमचं राहील. या इन्स्टिट्यूशन लेवल राऊंडच्या शेड्यूलवरती मी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला अपडेट करेल. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.